मेशी गणातील विकासाचा नवा अध्याय लिहूया. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या दावेदार. सौ सरला बापूसाहेब जाधव अनुभवी, प्रामाणिक आणि विकासाच्या वाटचालीसाठी कटिबद्ध. तुमचं एक मत मेशी गणाचा चेहरा मोहरा बदलू शकतं. विकासासाठी व सक्षम नेतृत्वासाठी सौ सरलाताईंचा विजय निश्चित करा. 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने समाज कल्याण विभागाच्या वतीने तसेच मनपा शिक्षण विभागाच्या वतीने दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने नाशिक महानगरपालिका समाज कल्याण विभाग कार्यालय अटल दिव्यांग भवन नाशिक येथे अतिरिक्त आयुक्त श्रीमती करिश्मा नायर, अतिरिक्त आयुक्त श्री प्रदीप चौधरी, उपायुक्त समाज कल्याण श्री नितीन नेर, शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी श्रीमती स्मिता चौधरी, सहाय्यक अधीक्षक श्री नितीन बागोल, गोपीनाथ हिवाळे, श्री विनय काळे, श्री वैभव कुलकर्णी, मनपा शाळेचे शिक्षक तसेच प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बबलू मिर्झा, प्रहार जनशक्ती संपर्क प्रमुख दत्तू बोडके, शिवसेना दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष योगेश वाणी, रंगनाथ दरगुडे, दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे प्रकल्प संचालक श्री संतोष नाठे, प्रदेश सरचिटणीस दीपक शेवाळे व दिव्यांग बांधवांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. कार्यक्रमादरम्यान दिव्यांग शालेय, दिव्यांग विद्यार्थी तसेच संघटनेचे पदाधिकारी यांना श्रीफळ व शाल देऊन सन्मानित करण्यात आले व दिव्यांग विद्यार्थ्यांना उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. S9 TV न्यूज साठी प्रतिनिधी दीपक शेवाळे, नाशिक. दिव्यांगांसाठी खर्च करणारी ही महानगरपालिका असेल तर ती आपली महानगरपालिका आहे. माननीय नायक मॅडम, अतिरिक्त आयुक्त आणि दिव्यांगांसाठी अतिशय कळमळीने आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रदीप चौधरी साहेब, माननीय नितीनजी भेर साहेब यांच्या कारकिर्दीमध्ये दिव्यांगांचा जो आलेख आहे सर तो वाढलेला आहे. साधारण आपण मागच्या 2 वर्षाचा आढावा घेतला तर दिव्यांगांची प्रकल्प जी होती 20% 80% आलेली आहे. आज खरं हा आनंदाचा दिवस आहे दिव्यांगांचा. आपल्या थोडं आमच्या अशा मागण्या आहेत जागतिक दिनाच्या निमित्ताने. अतिशय सुंदर मागण्या आहेत. नाशिकच्या महानगरपालिका अतिशय सुंदर आणि छान असं आहे. फक्त जो दिव्यांग आगे करतो ना त्याची गती आहे ती वाढवण्याची आमची मागणी आहे. आणि 2017 नंतर आपली दिव्यांग नोंदणी झालेली नाही. ती दिव्यांग नोंदणी जर झाली तर आपल्याला प्रत्येक जे वंचित घटक आहे जे मल्टिपलसाठी दिव्यांग आहे ते घराच्या बाहेर निघू शकत नक्की. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.